झी 24 तास एक पाऊल पुढे। सगळ्यात पहिली बातमी पुण्यातून आहे। पुण्यात मतदानाच्या दिवशी अडथळा निर्माण केल्यामुळे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचे पुत्र अविनाश बागवे यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आत बूथ उभारल्याप्रकरणी तसंच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अविनाश बागवेंच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली आहे। त्यांच्या विरोधात खडक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्यानुसार आज अविनाश बागवेंसह 6 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे। अविनाश बागवे नवनिर्वाचित नगरसेवकही आहेत। पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप अविनाश बागवे यांनी केलाय। मतदारांना ज्या चिठ्ठ्या वाटप होत आहेत की त्याचा नंबर कुठे आहे आणि कुठल्या बूथवर आहे, तर ते 100 मीटरच्या बाहेर पाहिजे नियमाप्रमाणे। तर ते आज होतं। आमच्या काही पोलीस अधिकाऱ्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांना आणि अविनाश बागवेंना समजून सांगितलं। त्यानंतर तो गुन्हा दाखल झाला होता। त्या गुन्ह्यामध्ये हे आरोपी अटक केले। झी 24 तास एक पाऊल पुढे।